चला तर मग बोलूया आज आपण एका नवीन टॉपिक वरती. तर शिवणकामाची जे काय ऑर्डर्स असतात ते आपण कसे मिळवायचे किंवा आपल्यापर्यंत ते कसे येणार. तर त्यासाठी एक सोपी साधी सरळ ट्रिक आहे. तुम्ही जर शिवणकामात परफेक्ट असाल, 80% सुद्धा परफेक्ट असाल, मी म्हणत नाही 100%, 80% शिलाई येत असेल, थोडा अल्टरिंगचे ब्लाउजेस थोडे थोडके मारत असाल, साधे कटोरी किंवा प्रिन्सेस कट यापैकी कोणताही एक जरी मारत असाल तरी सुद्धा, कारण सुरुवातीला मी सुद्धा फक्त आणि फक्त प्रिन्सेस कट शिवायचे, ते पण साधा गोल गळ्यावाला. त्यानंतर हळूहळू थोडी मागची डिझाईन मी इम्प्रूव्ह करायला लागले, डिझाईन नवीन नवीन मारायला लागले. त्यानंतर प्रिन्सेस कट मध्येच बोटनेक सुद्धा मी शिवायला लागले. आणि आता फायनल 2026 मध्ये 2021 मध्ये मी माझी जर्नी चालू केली होती शिवणकामाची. तेव्हा मला फक्त प्रिन्सेस कट यायचा आणि 2026 मध्ये माझी मुलगी 2 वर्षाची झाल्यानंतर, डिलेव्हरी नंतर, मी 2026 मध्ये कटोरी ब्लाऊज शिकले, ते सुद्धा युट्यूबच्या माध्यमातूनच. खूप खूप धन्यवाद युट्यूबचे, कारण युट्यूबमुळे खूप काही गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तर मला ऑर्डर कशा येतात, तर मी जॉबला सुद्धा जाते, तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर मी जॉब करते, मदतनीस म्हणून अंगणवाडीवरती आहे. तर तुम्ही सुद्धा कुठे कामाला जात असाल किंवा कामाला जात नसाल पण कुठेतरी बाहेर पडत असाल किंवा तुमच्याकडे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सगळं आहे, तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगू शकता की मी ब्लाऊज शिवते, ड्रेस अल्टर करते, माझ्याकडे मशीन आहे, मी या सगळ्या गोष्टी करू शकते. छोटी मोठी कामं घ्या, छोटी कामं घ्यायला लाजू नका. त्याच्यामुळे तुमच्याकडे काय होतील, छोटे छोटे अल्टरिंगचे काम आले की हळूहळू ब्लाऊज सुद्धा टाकायला सुरुवात करतील. त्या लोकांना सुद्धा वाटेल आपण एखादा ब्लाऊज टाकून बघूया त्यांच्याकडे कसं शिवते बघायचं. मग एखादा ब्लाऊज वरून त्यांना जर आवडला तर ते दुसरे टाकणार. तेच लोक दुसऱ्यांना सांगणार की ही खूप ब्लाऊज छान शिवते, साध्या गळ्यात सुद्धा खूप छान शिवते. मग ते हळूहळू तुम्हाला सांगणार की जरा वेगळ्या गळ्याचं डिझाईन मार, तेच फोटो टाकणार आणि तुम्हाला सांगणार अशा पद्धतीने शिवून बघा, ट्राय करा. ट्राय करा, तुम्ही घाबरू नका. घाबरलात तर काय होणार, तुमचा कॉन्फिडन्स लेवल खाली जाणार पूर्ण. त्याच्यामुळे तुम्हीच घाबरू नका. तुम्हीच घाबरलात तर सगळं संपलं. थोडं थोडं ट्राय करत राहा. मी सुद्धा तेच करते, मी नवीन नवीन गोष्टी शिकते. आजच एक नवीन गोष्ट शिकले जी सगळ्यांसाठी खूप जुनी आहे पण माझ्यासाठी ती नवीन आहे. मी एक ब्लाऊज शिवलाय, दाखवते. हा माझा जावेचाच ब्लाऊज आहे. साधा सिंपल गळा हवा होता तिला, चौकोनी गळा आहे हा, चौकोनी गळा आहे. इथे मी पायपिंग लावलेली आहे तिला असं, आणि हे असे लटकन लावलेले आहे 3-3. आणि तिला फक्त बाही अशा टाईप मध्ये होती. असा इथे पफ, हा इथे काठ. कापड खूप होता आणि मेन म्हणजे साईज खूप लहान आहे, 32 साईजचा ब्लाऊज, त्याच्यामुळे आपण ऍडजस्ट करू शकतो. अशा वेगवेगळ्या युनिक आपण स्टाईल मारू शकतो. जी कुठली डिझाईन हवी असतील तर दोन्ही साईडला हे बघा असं आहे. एक मिनिट मी तुम्हाला घालून दाखवते. हे बघा, माझ्यापेक्षा जाडी आहे ती थोडीशी, मी खूपच बारीक आहे आणि आता डिलेव्हरी नंतर माझी खूपच तब्येत बारीक झालेली आहे सध्या तरी अशी. तर ही ब्लाऊजची डिझाईन तिने मला ट्राय करायला सांगितली होती आणि ती मला जमले असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच नवीन नवीन गोष्टी जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हाच तुम्ही शिकायला सुरुवात कराल आणि तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही नाव कमवू शकता. मी फक्त नोकरी करू शकत होती पण मला नोकरी न करता हे सुद्धा काम करायचं होतं. ही माझी कला आहे, ही मला जोपासायची होती. यात मला पहिल्यापासून आवड होती. माझ्या माहेरी सुद्धा मशीन आहे मम्मीची माझ्या, तर मी तिथे थोडं थोडं शिवायची, फक्त अल्टर करायची, कुठे फाटलंय तर ते शिवायची, हेच काम करायची. पण त्यानंतर माझी थोडी थोडी आवड त्याच्यात निर्माण व्हायला लागली की मला ब्लाऊज शिवायचे, मला ड्रेस अल्टर करायचे. मग म्हणून मी हळूहळू युट्यूबकडे वळले आणि तिथून मी शिकायला सुरुवात केलं. तिथून मी शिकले. हळूहळू त्या गोष्टींमध्ये माझा रस जास्त वाढत चालायला लागला आणि माझ्यावरती बाजूच्या लोकांनी पण विश्वास ठेवला की हा देतो आम्ही तुला, तर तू शिव, कसं शिवशील तसं चालेल आम्हाला, असं काय नाही. पण एक आहे, मला जे जे कस्टमर म्हणून भेटले ना ते खूप चांगले होते. त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती विश्वास ठेवला. बिघडला तरी चालेल असं त्यांनी मला सांगितलं. चांगले चांगले ब्लाऊज पीस आणून दिले हा, असं नाही की साधे साधे, हा चांगले असू दे, तू कर, शिव, चालेल आम्हाला, जसं असेल तसं आम्ही घालू, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण मी घाबरत घाबरत कसं तरी नीट शिवून दिलं त्यांना आणि त्यांना ते खूप आवडले. त्यानंतर मग मी माझ्याकडे कुठल्याही पैठणी देऊ दे, काही देऊ दे, चांगल्या चांगल्या साड्या दिल्या ना. एक मिनिट,
सॉरी. तर त्यामुळे प्रयत्न करत राहा तुम्ही. तुम्हाला सुद्धा जमेल नक्की. आणि आजूबाजूला सांगितल्यावरती तुमच्याकडे ऑर्डर यायला लागतील. तुम्ही जेव्हा शिवता कपडे ते किंवा ब्लाऊज थोडक्यात शिवलात, की त्या समोरच्या कस्टमरला आवडलं, की त्यांना फक्त एवढंच सांगा, की मला WhatsAppला शेअर करा लिहून. हां, की टाइप करून म्हणजे की मला खूप आवडला, खूप छान बसला, तुम्ही खूप छान शिवता. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही Instagramला स्टोरीला, WhatsAppला स्टोरीला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकत जा. म्हणजे कसं जे बघणारे तुमच्या बाकीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असतात ना, तेच तर बघणार लोकं आणि त्यामुळे काय त्यांना काय वाटणार, की हां, हे पण शिवते, खूप छान शिवते. या लोकांचे शिवले छान, तर माझे सुद्धा छान शिवू शकते. असं त्यांना सुद्धा वाटणार. त्याच्यामुळे तसेच तुम्ही कस्टमर मिळवा आणि कुठलंही छोटं काम घेण्यासाठी तुम्ही नाही म्हणू नका स्टार्टिंगला. तुम्ही जेव्हा छोटं काम घ्याल, तेव्हाच तुम्ही मोठं काम तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये बोलू नका, की मी हुकं लावायला घेणार नाही. काही कस्टमर असे असतात माझ्याकडे सुद्धा अजून सुद्धा येतात, मी अजून सुद्धा घेते. गावातल्या काकू आहेत माझ्याकडे एक, त्या त्यांचा ब्लाऊज स्वतः शिवतात, पण त्यांना आय हुक करायला म्हणजे त्या खूप वयस्कर झाल्यात आता, त्याच्यामुळे त्यांना जमत नाहीये. त्यांचं हॉटेल सुद्धा आहे, टाइम नाही मिळत. मग त्या मला बोलतात, प्रार्थना तू करशील का? मग मी नाही म्हणत नाही, करून देते. माझ्याकडे थोडा थोडा जेवढा वेळ मिळतो मध्ये मध्ये मुलीला भरवत असताना एकीकडे मी रिकामी असते, त्या टायमाला मी ही कामं सुद्धा करत असते. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे कामं करा, लाजू नका किंवा मी हे काम करणार नाही, मी ब्लाऊजच शिवणार, मी ब्लाऊज शिवते, त्याच्यामुळे आय हुक करायला कोणाची कामं घेणार नाही. हे करा. ह्याच्यातून सुद्धा जे छोटे छोटे इन्कम येतात ना, ते तुम्हालाच मिळणार आहे. तुम्ही नोकरीवरतीच अवलंबून नका राहू किंवा एक छोटंसं इन्कम येणार आहे फक्त. समजा जर 5-6 हजार रुपये तुम्हाला पगार आहे, त्याच्यावरतीच अवलंबून राहू नका. मी सुद्धा राहू शकत होती, पण नाही. पण आता मी पगारापेक्षा सुद्धा जास्त याच्यातून इन्कम करते माझं. हे साधे-साधे ब्लाऊज शिवून सुद्धा आता मी या महिन्यालाच माझं कॅल्क्युलेशन केलं, तर मी त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मला मिळालेले आहे त्याच्यातून सुद्धा. फक्त एवढंच आपल्या हेल्थकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आता माझं थोडंसं माझ्या हेल्थकडे दुर्लक्ष होतंय. पण मी माझ्या हेल्थकडे पण लक्ष देणार आहे. थोडी मुलगी पण लहान आहे, त्याच्यामुळे माझी धावपळ होते. त्यात आता सकाळची शाळा झालेली आहे अंगणवाडी, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. थोडं मॅनेज करायला खूप कठीण जाते आणि त्यात आता आमचे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे हे सगळ्या ऑर्डर्स चालू आहेत. ह्या त्याच्याच ऑर्डर्स आहेत. जी माझ्या जावेचं आहे ते त्यांचंच आहे. अजून सुद्धा आहेत खूप. सगळे झाले एकत्र, की मी तुम्हाला दाखवेन. काय-काय जातील सुद्धा ब्लाऊज, पण त्यांचे फोटोज एका व्हिडिओमध्ये मी शेअर करेल तुमच्याशी. तर असेच कस्टमर तुम्ही सुद्धा मिळवा. जसे मी सांगते तसे त्या पद्धतीने बोलत जा. समोरच्या कस्टमरशी गोडच बोलत जा. गावातला कुठलाही माणूस तुम्हाला आवडत नसेल, पण तो जर तुमच्याकडे त्या कामासाठी येत असेल, विचारत असेल, तर त्याच्याशी हसत मुखानेच बोला. तुम्ही जर तोंड पाडून राहिलात ना, तर तो तुमच्याशी येणारच नाही बोलायला. मी 100% लिहून सांगते तुम्हाला. तुम्ही तोंड पाडून नका राहू. तुम्ही सुद्धा त्यांच्याशी राहा. जास्त करून कोणाशी भांडत जाऊ नका. आपल्या बायकांचं थोडंफार असतं, हां, ती तशीच आहे, ही अशीच आहे, असं नसतं. असं करत जाऊ नका. हे मनात ठेवायचं फक्त. पण आपला बिझनेस आहे. आपल्याला त्याच्यातच पुढे जायचं आहे आणि त्यासाठी गोड हे बोलावंच लागतं. गोड बोलायचं. गोड गोड बोलल्याने काही होत नाही. तुमची शुगर वाढणार नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. ह्या बेसिक आहेत. ह्या सगळ्या बेसिक नॉलेज आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करा तुम्ही. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे जे शिवणकामाची कामं आहेत, बाहेरून तुम्ही मिळवू शकता. आणि याचा कोणाकोणाला फायदा झालाय हे मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा सांगा. आणि परत ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली? अजून याच्या संदर्भात कुठल्या व्हिडिओ असतील तर मी तुम्हाला बनवून टाकत जाईल YouTubeला. तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. आणि कसा वाटला व्हिडिओ हे पण नक्की सांगा. चला तर मग माझ्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.